36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आपली झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना बियाण्याचा पुरवठा झालाच पाहिजे. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित आणि न्याय हक्कांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष वेधण्यासाठी तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांच्या वतीने आज 2 जून रोजी तहसील यांना निवेदन सादर केले. आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवून त्यांना त्यांचे हक्क तातडीने मिळवून द्यावेत. शिवाय शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणात सिबिल सक्ती करू नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तिवसा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल थूल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आलं. यामध्ये गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशीच्या थकीत पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्यात यावा. तसेच खरीप हंगामातील खरडपट्टी नुकसानीचे प्रलंबित अनुदान अद्याप मिळालं नाहीये. त्यातही सामायिक शेती असलेले शेतकरी सर्वाधिक वंचित आहे. त्यांना हे अनुदान त्वरित मिळावं. बियाणे अनुदान योजनेतील बियाणे शेतकऱ्यांना पेरणीपूर्वीच उपलब्ध करून द्यावे आणि बाजारामध्ये बियाण्यांचे भाव स्थिर ठेवावेत. तसेच बाजारात युरियासह इतर खतांचा मुबलक साठा विक्रीसाठी खुला करावा. महत्त्वाचं म्हणजे खत आणि बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणाऱ्या लिंकिंगच्या प्रकारावर तातडीने गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. तालुक्यामध्ये खत आणि बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी चोख व्यवस्था करावी. कृषी विभागाकडून मिळणाऱ्या साहित्याचं अनुदान गेल्या 2 वर्षांपासून मिळालं नाहीये. ते प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावं. बँकेमार्फत शेतकऱ्यांना होणारा पीक कर्ज पुरवठा हा पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर विदर्भातील शेतकऱ्यांनाही पुरेशा प्रमाणात आणि सुलभरित्या देण्यात यावा. यासोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50% प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं. कपाशी, सोयाबीन, तूर, हरभरा यांसह सर्व शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा आणि शासकीय हमीभाव खरेदी केंद्र वेळेवर सुरू करून खरेदीची हमी द्यावी. वन्य प्राणी आणि भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी वन विभागानं तात्काळ पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी. महसूल विभागातील कामांचा प्रलंबित असलेला विलंब टाळून जमिनीच्या नोंदी, फेरफार आणि 7/12 उतारे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास त्वरित कमी करावा. तसेच तालुक्यात कृषी उत्पादन साठवणुकीसाठी शासकीय गोदामे आणि कोल्ड स्टोरेज सुविधा वाढवण्यात याव्यात. यासह एकूण 15 मागण्या करण्यात आल्या. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जर प्रशासनानं या सर्व मागण्यांवर सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेतला तर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अमोल वाडीभमसे, योगेश गोरे, अजय आमले, अनिल मकेश्वर, मेश्राम, प्रकाश मेश्राम, प्रफुल्ल फटिंग, रणजित कावरे, किशोर सातपुते, प्रशांत वानखडे, प्रफुल्ल मकेश्वर, स्वप्नील उमप, रोशनी इंगोले, मनोज खाकसे, प्रकाश चिचखेडे, अमोल बेलसरे, निलेश देवळे, अनिल मेश्राम, स्वप्नील तुरकाणे, विनोद मेश्राम, हरिदास खडसे, पंकज देवळे, रमेश हिरवाळे, चंद्रशेखर बनसोड, मुकुंद चिंचे, मनीष माहुरे यांची उपस्थिती होती. आज आम्ही हे सर्व शेतकरी लोक तहसीलदाराला निवेदन देण्याकरता आलो आहे. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्याबद्दल या सरकारला आमच्या ज्या मागण्या आहे तिथपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत असे आम्ही हे सर्व शेतकऱ्यांमार्फत इथे निवेदन दिले आहे की शेतकऱ्यांना जे मिळणारा जो खत पुरवठा आहे, बियाणं आहे ते योग्य दरात मिळायला पाहिजे आणि कुठेही असं लिंकिंगचा फरक नसायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जे कर्जमाफी आहे ते लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना पण कर्जाच्या 50% आपले माफी हे शेतकऱ्यांनी म्हणजे शासनाने द्यायला पाहिजे. आणि ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जे कर्जपुरवठा होते त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांना पण कर्जपुरवठा झाला पाहिजे. आणि पुन्हा जो विषय आहे तो हा जे नॅशनल बँक आहे हा म्हणजे जेव्हा शेतकरी जातो नॅशनल बँकेत तेव्हा त्याचं सिव्हिल बघले जाते. पण एक सिव्हिलची अट न घालता शेतकऱ्यांना सरळ कर्जपुरवठा करायला पाहिजे. तर ह्या ज्या आमच्या मागण्या आहे त्या आमच्या ज्या मागण्या आहे आता तहसीलमार्फत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. पण मला असं वाटते का ज्या दिवशी या देशातला शेतकरी आणि जनता जेव्हा यांचे जे हक्क आहे जेव्हा समजेल की बाई नाही आपण या देशाचे मालक आहे आणि हे जे राजकीय लोक आहे ते आपले सेवक आहे, त्या दिवशी ह्या राजकीय लोकांना म्हणजे जे आपण म्हणतो ना का यांच्या पायाखालची रेती तेव्हा कुठं सरकारला लागेल तेव्हा माहीत पडलं की जनता आणि शेतकरी हे काय करू शकतात. म्हणजे जे खरं जे आहे का आपले जे हक्क ज्या दिवशी जनतेला माहीत पडेल आणि शेतकऱ्याला माहीत पडेल की नाही रे बा ह्या देशाचे मालक तर आपण आहे पण आपणच हे लोक जे राजकीय लोक आहे आपल्याला नोकर समजतात आणि आपल्या मागं फुकट फाकट येऊन तुम्ही माझ्या मागे हिंडा आणि या
त्यामुळे असं वाटतं की शेतकरी जेव्हा आपल्या हक्कासाठी जागृत होऊन स्वतःचा हक्काचे जे मागणं आहे जेव्हा जे समजा मिळून गेलं त्या दिवशी या राजकीय लोकांना जाग येईल असं मला वाटते. जय हिंद, जय भारत. प्रशांतभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व शेतकरी तहसील कार्यालयात आमच्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. मागील वर्षील जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांनी जो माल आता विकलेला आहे तो MSP रेटच्या खाली विकलेला आहे. जसं मध्य प्रदेशात भावांतर योजना जशी चालू आहे तशी इथे योजना महाराष्ट्रात या महाराष्ट्र सरकारने चालू करावी आणि जो वैयक्तिक विहीर सिंचन जे शेतकऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांचे अजूनही बांधकामाचे पैसे किंवा खोदकामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्याच्यामध्ये जो MRGSमधून जो रामजी ॲप आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येत आहेत. तरी या मागण्या आणि जो आता शेतकऱ्यांनी माल विकलेला आहे त्यांना 3,000 3,500 रुपयाचा भाव मिळाला आहे आणि जी पेरणीची समजा आता वेळ आहे त्यामध्ये आता जर समजा बियाण्याचं जर आपण पेरायला गेलो तर त्याची बॅगेची भाव आज 3500 रुपये आहे. म्हणजे 30 किलो बॅगीचे भाव आज 3500 रुपये आणि शेतकऱ्यांना विकलेला जो क्विंटलचा भाव हा 3500 रुपये आहे. ही तफावत शेतकऱ्यांच्याच याच्यामध्ये काय यावी हे शासनानं कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे आणि याची दखल घेऊन लवकरच याच्यामध्ये काय तोडगा निघाला आहे आणि कृषी विभागानं जो आता पेरणीचा हे आहे त्याच्यामध्ये लवकरच या बॅगीचा पुरवठा पूर्ववत करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आणि सिबिलची कुठलीही अट या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये जो कर्जमाफीचा हे आहे त्याच्यामध्ये वाटपाच्या बाबतीत हा सिबिलची अट कुठेही न ठेवता शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करून शेतकऱ्यांना नियमित कर्ज पुरवठा करावा ही विनंती करतो. न्यूज 9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये तिवसा.